चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारताची प्लेइंग 11 ठरली। या खेळाडूंना मिळू शकते संधी आणि हे खेळाडू होणार बाहेर, तर कोणते खेळाडू प्लेइंग 11मध्ये खेळताना आपल्याला दिसतील हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती। या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। ICC चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेचा काउंटडाऊन सुरू झाला आहे। येत्या 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे। स्पर्धेतील सामने पाकिस्तानात खेळवले जाणार आहे। भारतीय संघ आपला पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेश विरुद्ध खेळणार आहे। त्यानंतर 23 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान सामना राहणार आहे। ही स्पर्धा वनडे फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणार आहे। त्यामुळे या स्पर्धेसाठी भारताची संघाची प्लेइंग 11 निवडणं मुळीच सोपं नसणार आहे। दरम्यान कोणत्या खेळाडूंना या संघात संधी मिळू शकते हे आपण जाणून घेऊया। तर ओपनर कोण कोण असणार आहेत? या स्पर्धेत कर्णधार रोहित शर्मा सलामीला फलंदाजी करताना दिसून येईल। त्याला साथ देण्यासाठी शुभमन गिल सलामीला येईल। याचा यशस्वी जयस्वालला बॅकअप म्हणून संधी दिली जाऊ शकते। भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली या स्पर्धेत 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना आपल्याला दिसेल। या क्रमांकावर खेळताना विराट कोहली धावांचा पाऊस पडतो, तर श्रेयस अय्यरला 4थ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली जाऊ शकते। श्रेयस अय्यरला संघात संधी मिळणार की नाही हे अजूनही स्पष्ट झालेले नाही। या स्पर्धेत विकेटकीपर फलंदाज म्हणून KL राहुलला संधी दिली जाऊ शकते। त्यामुळे ऋषभ पंतला संघाबाहेर बसावं लागेल। यासह अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला देखील प्लेइंग 11मध्ये स्थान दिले जाऊ शकते। तर कोणत्याही बॉलर्सला संधी भेटेल हे आपण पाहूया। ICC चॅम्पियन ट्रॉफीसाठी अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या फिरकी गोलंदाजांना प्लेइंग 11मध्ये संधी दिली जाऊ शकते। यासह फास्ट बॉलिंग म्हणून मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह यांना संधी मिळू शकते। तर अशी असू शकते भारतीय संघाची संभावित प्लेइंग 11। रोहित शर्मा कॅप्टन असणार आहे। त्यासोबत शुभमन गिल आणि रोहित शर्माही ओपन करतील। नंतर विराट कोहली 3ऱ्या क्रमांकावरती, 4थ्या क्रमांकावरती श्रेयस अय्यर, 5व्या क्रमांकावरती KL राहुल, 6व्या क्रमांकावरती हार्दिक पांड्या, 7व्या क्रमांकावरती रवींद्र जडेजा, 8व्या क्रमांकावरती अक्षर पटेल, 9व्या क्रमांकावरती मोहम्मद शमी, 10व्या क्रमांकावरती अर्शदीप सिंग आणि 11व्या क्रमांकावरती जसप्रीत बुमराह अशी असेल भारताची संभाव्य प्लेइंग 11। परंतु मित्रांनो, आपणास काय वाटते? चॅम्पियन ट्रॉफीमध्ये कोणत्या प्लेसला संधी द्यावी आणि कोणत्या प्लेसला बाहेर बसवावी? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपली प्लेइंग 11 कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशाच घडामोडीसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून घडामोडी पाहत असतो। थँक्यू।